आणि यानंतर आत्ताच्या क्षणाची एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न झालाय। अज्ञात महिलेकडून कार्यालयाची मोडतोड करण्यात आलेली आहे। अज्ञात महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील नावाची मोडतोड करत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। ही महिला मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयात दाखल झालेली होती, त्यामुळे या महिलेचा शोध आता पोलीस घेत आहेत। या संदर्भात पोलीस आयुक्तांनी अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे। या महिलेचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न एका अज्ञात महिलेनं केलेला आहे। या आत्ताच्या घडीची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। फडणवीसांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झालाय। एका अज्ञात महिलेनं कार्यालयाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केलाय। मंत्रालयाच्या सुरक्षेत ही एक मोठी चूक आहे की काय अशी चर्चा आता सुरू आहे, कारण मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटमधनं ही महिला आतमध्ये आली होती अशी माहिती मिळतेय। तोडफोडीची ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। ही महिला नेमकी कोण आहे, तिनं हे सगळं नेमकं का केलं हे अद्याप समजू शकलेलं नाही। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातल्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न